श्री स्वामी समर्थ. तांदळाचा एक दाना बदलू शकतं तुमचं नशीब. वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रभावी उपाय. हिंदू धर्मात पूजेसाठी अक्षदाचा वापर केला जातो. या अक्षदाचं खास असं महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात काही प्रभावी तोडगे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये अडथळे अडचणी दूर होण्यासाठी मदत होते. मित्रांनो, चॅनलवरती नसाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तांदळाचा एक दाना तुम्हाला देईल जबरदस्त साथ. जाणून घ्या ज्योतिषशास्त्रातील प्रभावी तोडगा. हिंदू धर्मात प्रत्येक वस्तूचं महत्त्व आहे. सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वस्तूची गणना केली आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तूचे प्रभावी तोडगे सांगण्यात आले आहेत. हिंदू धर्मात तांदळाचं विशेष महत्त्व आहे. रोजच्या आहारात असलेल्या तांदळाला अक्षदा म्हणून संबोधले जाते. अक्षदाशिवाय देवी देवतांची पूजा अपूर्ण असल्याचे मानलं गेलं आहे. इतकंच नाही तर प्रत्येक शुभ कार्यात तांदळाचा वापर केला जातो. आरतीचं ताट असो की लग्न असो, अक्षदाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. या अक्षदाचा उपयोग करून वास्तुदोषातून मुक्ती मिळवता येते. चला जाणून घेऊया तांदळाचे तोडगे. शिवलिंगावर जल अर्पण केलं तरी भगवान शंकर प्रसन्न होतात, पण शिवलिंगावर अक्षदा अर्पण केल्यावर शिवशंकर लवकर प्रसन्न होतात. अक्षदा शिवलिंगावर ठेवा. त्यानंतर एक बेलपत्र घेऊन त्याच्यात देठ आपल्या बाजूने राहिलं अशा पद्धतीने तांदळावर मनोकामना सांगत वाहा. त्यानंतर कलशातून जल अर्पण करा. तसेच शिवलिंगातून पडणारं पाणी कपाळी आणि डोळ्याला लावा. यामुळे तुमची इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. घरात वास्तुदोष असेल तर मुक्त द्वारात एक स्वस्तिक काढा. त्यावर रोज अक्षदा आणि जल अर्पण करा. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा येते. तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद मिळतो. तसेच घरातील वास्तुदोष दूर होते. धनलाभासाठी शुक्रवारच्या एक तोडगा ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आला आहे. शुक्रवारी 21 पिंपळाचे तांदळाचे दाणे घ्या आणि ते लाल कपड्याने बांधून पोटली तयार करा. तांदूळ पिवळे करण्यासाठी हळदीचा वापर करा. ही पोटली तिजोरी किंवा पर्समध्ये ठेवा. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील आणि कधीच आर्थिक चणचण भासणार नाही. पूजेत तुटलेल्या तांदळाचा वापर करू नका. घरात आर्थिक अडचणी असेल तर देवी देवताची अन्नपूर्णाची मूर्ती अक्षदा मांडून स्थापित करा. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.